हॅलो नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। उन्हाळा खूप लागलेला आहे आणि जिकडे तिकडे असं वाटतं की काहीतरी थंड, सगळीकडे अगदी ऊन झालेलं आहे। जेव्हा बाहेरनं आपण येतो किंवा मग मुलं येतात घरात किंवा मग आपल्याकडे गेस्ट येतात त्यावेळेस असं वाटतं त्यांच्यासाठी काहीतरी थंड करावं। त्यामुळे मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे। मी आज तुम्हाला दाखवतीये लस्सी। तर साध्या पद्धतीने मी लस्सी दाखवतीये। तुम्ही घरातल्या घरात लस्सी कशी बनवू शकाल। बाहेर लस्सी प्यायला जायचे तर खूप पैसे लागून जातात आपल्याला, म्हणून आपण काही बाहेर लस्सी पीत नाही। तर घरीच लस्सी अगदी कमी याच्यात लस्सी कशी बनवायची किंवा घरातल्याच सामानात लस्सी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। हे माझं घरीच लावलेलं दही आहे। दही कसं लावायचं याची पण मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे। बघा, आपण घरी पण किती छान असं दही लावू शकतो। मस्त असं घरी दही बनतं। तुम्ही जर घरी दही लावलं ना तर आपल्याला बाहेरच्या पेक्षाही खूप परवडतं। तर मी आता इथे साधारणतः 4 ग्लासची लस्सी बनवत आहे। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे पाव किलो दही। आणि पहिले तर सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी दह्यावरती जी साई, मी मलईचं दही लावलेलं होतं, तर थोडीशी मलाई मी दह्याची काढून घेतलेली आहे। तर तुमच्याकडे जर रवी असेल, अशी रवी असेल तर तुम्ही त्यानी करू शकता किंवा मग असं असेल तर मिक्सी त्यानी पण करू शकतात। मिक्सरवर नका करू शक्यतो, कारण मिक्सरवर जर लस्सी केली तुम्ही तर इतकी चव त्याची वेगळी लागते आणि जेव्हा आपण हाताने अशी करतो ना तेव्हा त्याची चव वेगळी लागते। असं तुम्ही मिक्सीने करू शकता किंवा मग अशी रवी प्रत्येकाकडे असते त्यांनी जर केली तर खूप छान अशी आपली लस्सी तयार होते। बघा, एक अर्धा मिनिट पण लागला नाही दही छान फेटायला। आपल्याला असं छान दही फेटलं जातं। इथे मी गार दूध घेतलेलं आहे। मी पाव किलो दही घेतलेलं आहे। आता त्यात टाकून घेणार आहे साधारणतः 2 कप दूध। आता घरीच मी दही लावलेलं आहे त्यामुळे दही अजिबात आंबट नाहीये, त्यामुळे मी साखर टाकून घेते 3 ते 4 चमचे। तुम्ही तुमच्या दही कसं आंबट आहे त्यावर साखर डिपेंड आहे। मी ते 3 ते 4 चमचे दही साखर टाकून घेतलेली आहे। लस्सीचे अनेक फ्लेवर येतात। छान चॉकलेट लस्सी येते किंवा मग फ्रूट लस्सी येते, ड्रायफ्रूट लस्सी येते, मँगो लस्सी येते। तर मी तुम्हाला बेसिक लस्सी आज दाखवतीये, त्यात तुम्ही वेगवेगळे फ्लेवर करू शकता। तर यात टाकून घ्यायचे आपल्याला 3 ते 4 बर्फाचे खडे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। यात तुम्ही केशरही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, टुटी फ्रुटी पण टाकू शकता। आता आपण जी मलाई काढून ठेवलेली होती ना दह्याची ती टाकून घ्यायची आहे आणि तुमच्या आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रुट्स। बघा, अगदी 2 ते 3 मिनिटातच आपली लस्सी तयार होते। तुम्ही नक्की करून बघा। माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।